नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण दोडक्याची भाजी आणि दोडक्याचा जो किस असतो त्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी अगदी फ्रेश कोवळे असे दोडके मी घेतलेले आहेत। बटाटा पिलरच्या साहाय्याने याचं साल आपण काढून घेणार आहोत। हे साल आपण फेकणार नाहीत, याला मस्त आपण याची कुरकुरीत चटणी बनवणार आहोत। तीनही दोडक्यांच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकतात एवढी साल याची निघाली आहे। त्यानंतर दोडके आपण अगदी बारीक बारीक असे चिरून घेणार आहोत। बारीक चिरल्यामुळे दोडके पटकन भाजीत शिजतात। हे पहा, या प्रकारे आपण याला चिरून घेणार आहोत। हे दोडक्याची भाजी खूप छान अशी बनते। दोडके हे गिलक्यांपेक्षा थोडेसे शिजायला जड जातात, म्हणून त्यांना बारीकच आपण इथे कापणार आहोत। संपूर्ण दोडके माझे बारीक चिरून झालेले आहेत। त्यानंतर आता एका कढईत अगदी थोडीशी 3 ते 4 चमचे चणा डाळ घ्यायची आहे व ती भाजीच्या आधीच आपल्याला वेगळी अशी शिजवून घ्यायची आहे। यात डाळीच्या दुप्पट तिप्पट पाणी घालून घ्यायचं आणि याला छान आपण शिजवून घेणार आहोत। अशी डाळ आधी शिजवून घेतल्यामुळे भाजी देखील पटकन होते। डाळ बऱ्यापैकी आता शिजत आलेली आहे। डाळ आपली बघा शिजून तयार झाली। हाताने दाबल्यानंतर ती दाबली गेली पाहिजे। त्यानंतर भाजीला तडका देण्यासाठी 2 ते 3 चमचे तेल आता मोठ्या कढईत मी टाकून घेत आहे। तेल तापल्यानंतर जिरं आणि मोहरीचा तडका आपण याला देणार आहोत। त्यानंतर 1 चमचा हळद या तेलात घालून चिरून घेतलेला दोडका आपण याच्यात घालून घेणार आहोत व दोडका 2 ते 3 मिनटं आपल्याला या तेलावर परतवून घ्यायचा आहे। कधीही रस्सेदार भाजी करताना जी पण भाजी असते ती या तेलातच शिजली पाहिजे। वरून झाकण आपण ठेवून 5 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत। हे पहा, दोडके छान शिजले आहेत व आजूबाजूला तेल देखील बऱ्यापैकी सुटलेलं आहे। तर या दोडक्यांच्या मध्यभागी आता तेलात मी तुम्हाला चवीनुसार वाटेल तेवढी लाल तिखट तुम्ही घालू शकतात। मी 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर घालून घेत आहे व हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी दाण्याचं कूट मी याच्यातच घालून देणार आहे व हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। डाळ शिजल्यानंतर डाळीत जे पाणी उरलेलं होतं ते येथे आपण वापरणार आहोत। हा मसाला मी त्या डाळीच्या पाण्यातच शिजवला आहे व शिजलेली डाळ देखील आपल्याला याच्यात घालून द्यायची आहे व पुन्हा आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी मी यात वापरत आहे। गरम पाणीच यात वापरायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आता अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। हे पहा, मस्त भाजीला उकळी इथे आलेली आहे। दोडका देखील शिजलेला आहे आणि डाळ ही आधीच शिजलेली होती। तर तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। चवीला खूप छान लागते। भाजी आपली बनून तयार झालेली आहे। आता जो किस आपण बाजूला करून ठेवला होता, चपात्या झाल्यानंतर जो तापलेला तवा असतो त्या तव्यावर 1 चमचा तेल घालायचं। त्यानंतर थोडंसं जिरं आपण घालणार आहोत। ते तडतडल्यानंतर त्यावर जो किस आहे दोडक्याचा तो पसरवून घ्यायचा आहे। गॅस फ्लेम मी मीडियम करून घेतलेली आहे व मीडियम फ्लेमवरच हा जो दोडक्याचा किस आहे असा पतलासा पसरवल्यानंतर चमच्याने थोडासा मिक्स करून घ्यायचा। चिमूटभर त्याच्यावर मीठ घालायचं आणि हा किस कुरकुरीत होईपर्यंत याला परतवत राहायचं। अगदी झटपट होणारी ही दोडक्याचा किसाची चटणी आहे। तर हा किस फेकून न देता तुम्ही देखील अशी दोडक्याच्या किसाची चटणी बनवा आणि कशी झाली मला कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि अशा पौष्टिक आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वरसाज किचनला भेट देत रहा। धन्यवाद।